आपल्या 96 नंबरची जी दिंडी आहे मुळशी तालुक्याची, तर तिथल्या सगळ्या आपल्या माऊलींसोबत आहे आपण. तर महाराज आपल्या सोबत आहेत. महाराज, किती वर्ष आले करताय तुम्ही ही वारी, आणि तुम्हाला जो अनुभव येतो या वारीमध्ये त्याबद्दल आम्हाला जरा थोडेसे दोन शब्द सांगा तुम्ही. प्रथमतः सगळ्यांना रामकृष्ण हरी. मी गेली 20 वर्षे या ठिकाणी वारी करतोय आणि वारी करत असताना या ठिकाणी विशेष स्वरूपाचा जो आनंद आहे, परमानंद आहे, तो प्राप्त होत असतो. कुठल्याही परिस्थितीत वारकरी कसा नम्र राहतो हे या वारीमध्ये शिकायला मिळतं आणि विशेष स्वरूपानं माऊलीची साथ असल्यामुळे या ठिकाणी कोणती अडचण येत नाही. बाकी काय प्रश्न असेल तर विचारा. वारी करत असताना तुम्ही पुण्यापासून ते पंढरपूर वारी करताय, तर त्यामध्ये तुम्हाला कुठल्या गोष्टीच्या अडचणी येतात? अडचणी तशा अडचणीवर मात करण्यासाठी माऊली सामर्थ्य देत असते. अडचण आता पाहिलं तर इंद्रायणी माता पूर्ण भरून वाहत होती. चारी पूल या ठिकाणी पाण्याखाली गेलेले होते. तरी पण आळंदी या क्षेत्री वारकरी आम्ही गेलोच आणि त्या ठिकाणापासून या ठिकाणी सासवडचा मुक्काम करून आज जेजुरी मुक्कामी चाललेलो आहे. अजून काय सांगशाल तुम्ही तुमचा अनुभव जो? संतांचं वाङ्मय जर पाहिलं तर पंढरीचा वारकरी त्याचे पाय माझे श्री अशा स्वरूपानं जनाबाई सांगतात. जनाबाईच काय पण सगळे सकल संत या ठिकाणी पंढरीच्या वारीचं महात्म्य सांगतात. जसं नाम महात्म्य आहे, कलीचं महात्म्य आहे, त्याचप्रमाणे जसं पंढरपूरचं महात्म्य आहे तसं वारकरीचं सुद्धा महात्म्य आहे. वारकरी या वारकऱ्याला 2 वर दिलेले आहेत. पुंडलिका दिला वर करुणा कर विठ्ठले. तसं पाहिलं तर वैकुंठ सोडून आलो तुझं साठी, कागा ना बोलसी भक्तराया. पुंडलिकासाठी वैकुंठ सोडून हा परमात्मा या ठिकाणी भूतलावर आला आणि आपल्याला केली सोपी पायवाट, अशा स्वरूपाची पायवाट केली. ती म्हणजे ही वारी. आणि ही वारी 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 जन्म मरणाते वारी. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. पंढरीचा वारकरी जो वारी करणार आहे तो मोक्षाचा अधिकारी होतो. आता 4 प्रकारचे मोक्ष सांगितलेले: स्वरूपता, सायुज्यता, सलोकता आणि समीपता. अशा 4 मुक्तीला ओलांडून जो आनंद परमानंद प्राप्त होतो त्याला श्राष्टी नावाची मुक्ती म्हणतात. आणि ती मुक्ती वारीमध्ये चालत असताना आपल्याला प्राप्त होत असे. माऊलींची वारी असेल किंवा जगद्गुरु तुकोबारायांची वारी असेल, सर्वांना हा अनुभव या ठिकाणी येत असतो. आणि दुसरं, आध्यात्मिक दृष्टीने जर पाहिलं तर पुंडलिक राजाला 2 वर दिलेलं आहे. युगे 28 विटेवरी उभा, असं ज्यावेळेस आपण आरतीमध्ये म्हणतो त्यावेळेस हे कार्य जे केलं ते पुंडलिक राजानं केलेलं आहे. वैकुंठ सोडून हा परमात्मा ज्यावेळेस पंढरपूरला म्हणजे जम्बूद्वीपामध्ये आला, त्याला दिंडीरवन सुद्धा म्हटलं जातं. अशा पंढरपूर क्षेत्रामध्ये परमात्मा आल्यानंतर ऐसा कैसा रे तू धीट आणि मागे भिरकाविली वीट. पुंडलिक रायानं सांगितलं की या विटेवर उभा राहा. देव म्हटले मी तुला भेटायला आलोय, मी इथं उभा राहणार नाही. मी माझ्या आई वडिलांच्या सेवेत आहे. जोपर्यंत आई वडिलांची सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत मी तुझं दर्शन घेणार नाही. मग अशी वीट भिरकवली. ऐसा कैसा रे तू धीट. तुकोबाराय म्हणतात मागे भिरकाविली वीट, प्रश्नार्थक पद्धतीनं विचारलेलं आहे. त्याच्यावर देवाला युगे 28 उभं केलेलं आहे. हे वैवस्वत नावाचं मन्वंतर चालू आहे. हे 7 नंबरचं मन्वंतर वैवस्वत नावाचं आहे. त्याच्यातलं हे 28वं युग कलियुग चालू आहे. 4 7 28 म्हणजे 28वं युग हा परमात्मा इथं उभं आहे. कशासाठी? वाट पाहे उभा बेटीची आवडी, कृपाळू तातडी उता वेळ. तो आपली वाट पाहतोय. कमरेवर हात ठेवणं म्हणजे वाट. पण आपली माय आपली वाट पाहत असताना कमरेवर हात ठेवते. आणि दुसरा अर्थ, जर भवसागरातून तरुण जाण्यासाठी माझ्याकडे येणाऱ्याला भवसागर हा कमरे इतकाच आहे, तिथून बुडून जाण्याची भीती नाही. आणि पुंडलिक राजाला 2 वर दिलं, तेही आज परमात्मा या ठिकाणी पूर्ण करतोय. कोणतं वर असेल तर पंचमहापातकी विश्वासघातकी जासी यमादिकी गांजिले, ऐसी आपतिता करी रे सनात हे माझे अर्थ पूर्वी देवा. पंचमहापातक करणारे, विश्वासघात करणारे या कलियुगामध्ये जन्माला येतील. त्यांना सुद्धा सनात करण्याचं काम वारी करत असते. म्हणून
या ठिकाणी खटनट यावेन शुद्ध होऊनी. आणि दुसरा वर जो दिलेला आहे तो पंढरीचे वार करीत अधिकारी मोक्षाचे अधिकारी. कुंडलिका दिलावर करुणा कर विठ्ठले, मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावूनी. आणि तुका म्हणे खरे केले एका बोला संताच्या. एका संताला दिलेलं वचन खरं करण्यासाठी या ठिकाणी हा परमात्मा युगे 28 त्या विटेवर उभा आहे. आणि जो जो वारीला येतो त्याला परमानंद प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. नवे नवे त्याला सृष्टी नावाची मुक्ती प्राप्त होते. म्हणजे तो आनंद सांगण्यासारखा नसतो, त्याला अनिर्वाच्य अशा स्वरूपाचा आनंद म्हटला जातो. हा आनंद आम्हा वारकऱ्याला मिळतो आणि हाच खरा सोहळा आम्ही या जगामध्ये मुख्यत्वानं मानतो. वारीमध्ये येणारा आपण एवढा मोठा अनुभव आम्हाला सांगितला. आपल्या 2 मिनिटं जो तुम्ही आम्हाला जो संदेश दिला तो नक्कीच मी सर्वांपर्यंत पोहोचवल. आपले खूप खूप धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण.